प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व उमेदवार चारही अ क ब ड राजेश लक्ष्मीनारायण यंदम, वैशाली मिलिंद देशमुख, आशिष नेरळकर, शिलाताई भोरे ह्या प्रभागातून उभे होते आणि सर्व जनतेने प्रभागातून आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद दिला की चारही उमेदवार निवडून आलेत आणि भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे सर्व निवडून आले। आम्हाला मागे तुम्ही विचारलं होतं, आम्हाला कोणत्या पक्षाचं आव्हानच नव्हतं पुढे। माननीय अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं। विकास कधी संपत नाही, मागच्या विकासाच्या जोरावरच आम्ही निवडून आलेले आहे। सर्व जनतेचा मी धन्यवाद मानतो। सर्व प्रभागात सर्व लोकांचे पाय पडून मी आभार मानतो। सर्वप्रथम आमचे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, तसेच अमरभाऊ राजूरकर, संजूभाई कुडगे, डीपी सावंत, घोपछडे साहेब यांचा मी आभार मानतो। नमस्कार, मी कविता संतोष मुळे, प्रभाग क्रमांक 2, तरोडा बुद्रुक। आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार आहे। आमचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, तसेच अमिता भाभी, अमरभाऊ राजूरकर, डीपी सावंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। दुसऱ्या वेळेस विश्वास दाखवलेला आहे, जबाबदारी दिली, मी ती जबाबदारी आम्ही पूर्ण केली आणि यापुढेही जबाबदारी आता सुरू झालेली आहे। तर जी काही आमची कामं असतील, राहिलेली कामं असो, यापूर्वी आम्ही आमची कामं केलेली आहेत। लोकांच्या समस्या सोडवल्या, रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, जवळपास आम्ही आमची कामं केलेली आहेत। तरी हा विकास हा सतत चालणारी प्रक्रिया, विकास हा सतत गतिमान असतो। जी काही विकासाची कामे राहिलेली आहेत ती आम्ही अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्या पुढच्या काळात आम्ही पूर्ण करणार आहोत। काही अंतर्गत रस्त्याचे आहेत, काही पाण्याचा प्रश्न आहे, ते सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। तर आम्हाला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधल्या आमच्या जनतेने, मायबाप, जे बंधू भगिनी आहेत, त्या सर्वांनी आम्हाला भरघोस अशा मतांनी निवडून दिलं। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते मनापासून। आणि त्यांच्या जे काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला नक्कीच आम्ही उतरू असं मी शब्द देते। महिला सक्षमीकरणासाठी जे काही करावं लागलं, म्हणजे आता सर्वप्रथम शिक्षण महत्त्वाचं आहे महिलांसाठी। महिला शिक्षित जर झाली तरच सक्षम होईल। मग महिलांच्या शिक्षणाकडे, मुलींच्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त आमचा कल असेल। तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठीही आम्ही लक्ष देऊ। सर्वप्रथम मी सर्व प्रभाग क्रमांक 19 मधून सर्व सुजाण मतदार बंधू भगिनींना सर्वांना नतमस्तक होतो आणि त्यांनी खूप भरघोस मताने आम्हाला निवडून दिलेले। त्यांच्या मतदाररूपी आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहे, त्यांचा फार 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 आभार मानतो। सर्वप्रथम विजन म्हणजे आमच्या प्रभागातील असलेल्या सगळ्या भौतिक सुविधा जास्तीत तरीने सोडण्याचा प्रयत्न करील। रस्ते, रोड, नाली, ड्रेनेज जे बी सर्व असलेल्या गोष्टी, मूलभूत सुविधांसाठी तत्पर राहील। सर्व वार्डाच्या विकासासाठी तत्पर राहील। सर, मी सर्वप्रथम त्या विजयाचे श्रेय आमचे लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, तसेच या प्रभागातील सुजाण नागरिक यांना ह्या विजयाचे श्रेय सर्वप्रथम देतो मी। आणि या प्रभागातील सर्व नागरिकांना खूप 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 धन्यवाद देतो सर।